संगमनेर शहरामध्ये कत्तलखान्यांवर पुन्हा एकदा स्थानिक गुन्हा शाखेची कारवाई। गोवंश जनावरांची कत्तल करणाऱ्या 11 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून 11,06,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत। अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये गोवंश जनावरांची कत्तल करणाऱ्या ठिकाणांची व गोवंश जनावरांची कत्तल करून गोमांस विक्री करणाऱ्या इसमांची माहिती काढून कारवाई करण्याबाबत आदेश दिलेले आहेत। सदर आदेशानुसार स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक श्री किरण कुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हा शाखेतील पोलीस उपनिरीक्षक महादेव गुट्टे, पोलीस अंमलदार गणेश लोंढे, विजय पवार, दीपक घाटकर, सुयोग सुपेकर, अमृत अडाव, चालक महादेव भांड यांचे पथक तयार करून सदर पथकास संगमनेर शहरामध्ये गोवंश जनावरांची कत्तल करणाऱ्या इसमांची माहिती काढून कारवाई करण्याबाबत सूचना व मार्गदर्शन करून पथकास रवाना करण्यात आले। संगमनेर शहर परिसरामध्ये कत्तलखान्यांची माहिती काढत असताना पथकास गुप्त बातमीदारामार्फत राजवाडा येथे अतिक उर्फ सोनू रफिक कुरेशी व सलीम रियाज कुरेशी यांनी महाराष्ट्र राज्यामध्ये गोवंश जनावरांची कत्तल करण्यास मनाई असताना गोवंश जातीचे जिवंत जनावरे कत्तल करण्याच्या उद्देशाने आणून त्यांची कत्तल करत असल्याची माहिती मिळाली। पथकाने तत्काळ बातमीतील ठिकाणी जाऊन खात्री केली असता काही इसम गोवंश जनावरांची कत्तल केलेले गोमांस टेम्पोमध्ये भरताना दिसून आले। पथकाने सदर इसमांना पकडण्यासाठी जात असताना काही इसम पत्र्याच्या शेडच्या पाठीमागील दरवाजाने अंधारातून पळून गेले। सदर इसमांचा पाठलाग करता खोलीमध्ये काही इसम गोवंश जनावरांची कत्तल करताना दिसून आले। तेव्हा त्यांना ताब्यात घेऊन त्यांचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव फैज अशफाक कुरेशी, सद्दाम मोहम्मद जावेद कुरेशी, कलीम सलीम सय्यद, मुलम फरीद जावेद कुरेशी, अनस कुरेशी, फैजल जाकीर कुरेशी, जुनेद अयाज कुरेशी असे असल्याचे सांगितले। त्यांच्याकडे पळून गेलेल्या इसमांबाबत विचारपूस करता त्यांनी पळून गेलेल्या इसमांची नावे अतिक उर्फ सोनू रफिक कुरेशी फरार, सलीम रियाज कुरेशी फरार, हशमी उर्फ बुड्डी नारिस कुरेशी, टाटा टेम्पो MH क्रमांक 14 CD 0839 चे मालक फरार असे असल्याचे सांगितले। वरील इसमांविरुद्ध कारवाई करून सदर ठिकाणावरून 5,40,000 रुपये किमतीचे 1800 किलो गोमांस, 5,50,000 रुपये किमतीचा टाटा कंपनीचा टेम्पो, 12,000 रुपये किमतीचा एक रिक्षा, 1,000 रुपये किमतीचा इलेक्ट्रिक वजन काटा व 3,000 रुपये किमतीचे एक लोखंडी कुऱ्हाड, 2 चाकू, 1 कानस असा एकूण 11,06,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला।